दरम्यानच राज्यातील राजकारणामध्ये आणखी एक वाद पेटण्याची चिन्हे दिसत असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। भाजपने आपल्या विधानाचा संदर्भ तोडून विपर्यास केला, सोशल मीडियावर अपप्रचार करून आपण न बोललेले शब्द तोंडी घातले आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीचा समज निर्माण केला असा आरोप त्यांनी केलाय। काही शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मनपूर्वक खेद व्यक्त करत हे प्रकरण इथेच थांबवू असंही त्यांनी म्हटलंय। पाहुयात त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय म्हटलंय। वाद निर्माण झाला होता, भाजप आक्रमक झाली होती, तुम्ही एक ट्विट करून शिवप्रेमींची दिलगिरी व्यक्त केली त्याबद्दल भारतीय जनता पक्षाने धचा मा करत असताना अत्यंत गलिच्छ स्वरूपाचं राजकारण केलंय आणि त्यांच्या राजकारणाची जी जुनी पद्धत आहे तीच त्यांनी त्याचा अवलंब केला। आम्ही त्यांना आगामी काळात पुढे सोडणार नाही। मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच आहे आणि त्यांनी जो केलेला कांगावा आहे तो केविलवाना प्रयत्न आहे। या संदर्भामध्ये जे एक शिवप्रेमींच्या अनुषंगानं जो प्रोपगंडा झाला त्या अनुषंगानं आणि एक महाराष्ट्रातल्या एका वर्गाला गैरसमजातून जो मनस्ताप झाला त्या अनुषंगानं माझी लिखित भूमिका ही मी माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये मांडलेली आहे। पण यावरून तुमच्या व्यक्तिगत काही गोष्टींवर भाजपनं हल्ला केला होता, तुम्हाला काढल्यापासून जीप छाटण्यापर्यंत भाजपनं टीका केली, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, धमक्याही दिल्या, पण आम्ही त्यांच्या धमक्याला भीक घालत नाही। कुठे काल रात्री माझ्या घरी जाऊन त्या ठिकाणी देखील काही व्हिडिओ बनवत असतानाचा खोडसाळपणा केला। राजकारण हे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन करणाऱ्या असल्या माणसाचा चेहरा किती वेगळा आहे तो परिवारातील सदस्य, लेखी बाळींना, पत्नीला देखील ते अत्यंत खालच्या पातळीवर बोलतात, हे अत्यंत चुकीचं आहे, संतापजनक आहे। मात्र हा भारतीय जनता पक्षाची एकंदरीत मोटस ऑपरेंडी आहे। त्यांनी दिलेल्या मला ज्या धमक्या आहेत त्या धमक्या ह्या मला घाबरवण्याच्या अनुषंगाने आहे। मला कुठेतरी मी त्यांच्या विरोधात सातत्याने बोलतो, मी बोलू नये हा त्यांचा असणारा अत्यंत केविलवाना प्रयत्न आहे। मी त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही आणि कुठल्याच परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली असणारी आमची भूमिका ही कुठेही कमी होणार नाही। किंबहुना जे अमेरिकन जे आहे डील जे आहे आणि ज्या फाईल्स आहेत या फाईल्सच्या अनुषंगानं फार मोठी प्रमाणाचा एक भयगंड हा भारतीय जनता पक्षाला झालेला आहे आणि त्यातून त्यांनी नॉन इश्यूज जे आहेत ते उभं करण्याचा प्रयत्न केला। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचं प्रशासन फेल आहे, अनेक मोठे मोठे आरोप त्यांच्यावर होत आहे आणि त्यातून पळून जाण्याकरता देखील त्यांनी माझ्यावर टीकेचा मार्ग निवडला होता। त्यांच्या टीकेला आम्ही उत्तर देत राहू। त्यांना ते अंगावर आले तर शिंगावर कसं घ्यायचं तेही आम्हाला माहिती आहे। हिंसा हा आमचा मार्ग नाही। मात्र या सर्व प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल वारंवार चुकीचे वक्तव्य त्यांनी जे केले त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि एकंदरीत शिवप्रेमींच्या अनुषंगानं जी त्यांच्या पुढे दोन पावलं जाऊन त्यांना